चीनमध्ये झालेल्या पहिल्या आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये दमदार कामगिरी करत 2 सुवर्णपदके आणि 1 कांस्य पदक पटकावणाऱ्या नाशिकची लेक धावपटू श्रावणी सांगळेचा येवला येथे शिक्षक आमदार किशोर दराडे, नरेंद्र दराडे तसेच युवा नेते कुणाल दराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. येवला लासलगाव मतदारसंघातील राष्ट्रसंत भगवान बाबा संस्कार समितीच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. चीनमध्ये झालेल्या पहिल्या आशियाई अंडर-23 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये श्रावणी सांगळे हिने उल्लेखनीय कामगिरी करत भारतासह महाराष्ट्राची मान उंचावली. 2 सुवर्णपदके आणि 1 कांस्य पदकाची कमाई करत तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या क्रीडा कौशल्याची छाप पाडली. श्रावणीचा या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यावेळी श्रावणीची रथातून भव्य अशी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. त्या मुलीने जे आहे उंची गाठली तर सरकारकडनं जे आहे हे अपेक्षित होतं का त्यांचा सत्कार केला जावा किंवा मान सन्मान केला जावा, पण तसं काही झालेलं नाही. काय वाटतं? नाही, ही गोष्ट खरी आहे. सरकारने तर श्रावणीचा सत्कार करणं गरजेचं होतं. योग्य ते मानधन देणं सुद्धा गरजेचं आहे. जर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होता तो जिल्ह्यातनं जर पहिला निवडून येतो त्याला सुद्धा मानधन दर महिन्याला दिलं जातं. महाराष्ट्र केसरी जो होतो त्याला 25,000 रुपये मरूपर्यंत दिला जातो आणि 1 फ्लॅट दिला जातो. ह्या आंतरराष्ट्रीय जे प्लेअर आहे यांच्यासाठी सुद्धा अशी स्कीम लागू करा. या येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मी नक्कीच मांडणार आहे. श्रावणी सारखे ते प्लेअर आहे आज महाराष्ट्रात हे त्यात नाशिक नदी सुद्धा आहे आणि यांचं आयुष्य पूर्ण खेळामध्ये जातं. पुढचा फ्युचरचा ते अजिबात विचार करत नाही. येणाऱ्या काळामध्ये त्यांना काहीतरी जसं शिक्षकांना पेन्शन देते, गव्हर्नमेंट त्यांना फॅसिलिटी दिली जातं, तसं प्लेअरसाठी सुद्धा मानधन देऊन येणारा काळ त्यांचं यावेळेस वय झाल्यानंतर काही प्रॅक्टिस करू शकत नाही. त्यास उत्पन्नाचं साधन नसतं. त्याच्यामुळे त्या लोकांना मरोपर्यंत मानधन द्यावं यासाठी मी सभागृहामध्ये या श्रावणीचा सत्कार मी आमचे मार्गदर्शक एकनाथराव शिंदे यांच्याकडे सत्काराची वेळ घेणार आहे आणि श्रावणीचा सत्कार त्यांच्यासाठी करणार. आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचण्यासाठी काही विशेष मदत किंवा सरकारकडनं काही मागणी असणार? आंतरराष्ट्रीय लेवलपर्यंत ज्या काही मदत लागते ती शासन दरबारी मागणार आहे. श्रावणीला आंतरराष्ट्रीयसाठी जी मदत लागेल तर दराडे परिवार म्हणून आम्ही स्वतः सगळे तुमच्या पाठीशी आहे. बरोबर असा जो आहे आपल्याकडे सपोर्ट मिळत आहे. आई-वडिलांनी मी जी प्रत्येक गोष्ट मागितली ती त्यांच्या परीने देण्याचा पूर्ण प्रयत्न केला. त्यांनी मला एकदाही सांगितलं नाही म्हणून बोलले नाही. जी गोष्ट मला हवी होती ती सगळ्या गोष्टी त्यांनी मला दिल्या. आतापर्यंत खूप प्रचंड सपोर्ट केला. मी माझ्या कोचला, माझ्या परिवाराला, सगळ्याच परिवाराला माझे श्रेय देते. क्षण होता त्यामध्ये 2 सेकंदाचा फरक पडलेला आहे आणि त्यावेळेस काय भावना होती? त्यावेळेस मी असा विचार करत होते की मला भारतासाठी मेडल हवं आहे, गोल्ड मेडल हवं आहे. आणि आज जो सत्कार जोडलेला आहे का भगवान बाबा आणि दराडे परिवार यावर काय सांगा? मी त्यांच्या सगळ्यांचे खूपच धन्यवाद मानते. त्यांनी मला नेहमीच पाठिंबा दिलेला आहे आणि असंच बाकीच्या जे नवीन खेळाडू येतील, बाकीच्या क्षेत्रांमध्ये जे उज्ज्वल होतील त्यांनाही असा सत्कार करावा. ताई, तो ही अचिव्हमेंट जी आहे कशा पद्धतीने जी आहे या स्टेजपर्यंत पोहोचते त्याचं थोडंसं जे आहे आम्हाला सांगतो. मी मागच्या 9-10 वर्षांपासून VDK स्पोर्ट्स फाउंडेशन नाशिक इथे VDK स्पोर्ट्स फाउंडेशन नाशिक इथे वैजनाथ काळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. इथे पोहोचण्यामध्ये त्यांचे मला खूप साथ होती. त्यासोबतच माझ्या परिवाराची सुद्धा खूप साथ लागलेली आहे मला. धन्यवाद. राष्ट्रीय संत भगवान बाबा सत्कार समिती येवला लासलगावच्या वतीने श्रावणी सांगळे ही आपली नाशिकची कन्या आहे, जिने पहिलं एशियन अंडर-23 स्पर्धेमध्ये चायनामध्ये जाऊन त्या ठिकाणी 2 गोल्ड आणि 1 ब्रॉन्झ असे 3 मेडल त्या ठिकाणी पटकावलेले आहे. एक रिले मिक्समध्ये, एक रिले गर्ल आणि इंडिव्हिज्युअल अशा 3 क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी तिने कामगिरी केली आहे. आणि मी नाशिक जिल्ह्याचा भाग असल्याने येवलेकरांना श्रावणीचा मनापासून अभिमान आहे. आणि श्रावणीने जिल्ह्याचं नव्हे, राज्याचं नव्हे तर संपूर्ण देशाचं नाव त्या ठिकाणी रोशन केलंय. कारण की अतिशय अनुकूल परिस्थितीमध्ये श्रावणीने त्या ठिकाणी कष्ट करून आपल्या देशाचं नाव रोशन केलंय.
मी राष्ट्रीय संत भगवान बाबा सत्कार समितीच्या वतीने मी श्रावणी सांगळेचं मनापासून आभार मानतो आणि तिला तिच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देतो. भविष्यात ती कॉमनवेल्थ गेम असतील, भविष्यात ऑलिम्पिक असतील, तिथेही तिने भारताचं रिप्रेझेंट करावं, भारताचं प्रतिनिधित्व करावं अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. माझ्या मुलीने देशासाठी जे मेडल मिळवलंय त्याचा मला प्रचंड अभिमान आहे आणि माझ्या मुलीमुळे माझं नाव झालं ही गोष्ट मला अत्यंत आनंददायी वाटते आणि खूप छान वाटते. आता तिने पुढे आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनावा अशी नक्कीच तिने देशासाठी जेवढे जास्तीत जास्त मेडल्स आणता येतील तेवढे आणावे हीच सदिच्छा आहे माझी. कारण प्रत्येकाच्या पुढे शक्य तेवढा प्रयत्न राहील की तिला उच्च दर्जाचं प्रशिक्षण मिळावं, चांगल्यात चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि त्यातून तिने अजून चांगली कामगिरी करावी आपल्या देशासाठी हीच सदिच्छा राहील माझी. अजून एका गोष्टीची खंत वाटते की आपल्या देशात एखादा क्रिकेटपटू चांगली कामगिरी करून आला तर त्याला जेवढी प्राधान्य दिलं जातं, जेवढं प्रसिद्धी दिली जाते तेवढी आपल्याकडे इतर खेळांना मिळत नाही. माझ्या मुलीने देशासाठी 2 सुवर्ण आणि 1 ब्रॉन्झ मिळवलं तरी सरकार दरबारी किंवा कुठल्याही मोठा तिचा सत्कार वगैरे करण्यात आला नाही. ह्या गोष्टीचा मात्र खेद वाटतो मला.